या 3 कारणांमुळे सोयाबीनचे बाजारभाव होणार 8,000 रुपये पार, तर राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला सरासरी 6,000 ते 6,500 रुपये बाजारभाव मिळतोय। प्रक्रिया प्लांटमध्ये देखील सोयाबीनने जवळपास 7,200 रुपयांचा टप्पा हा पार केला आहे आणि प्रक्रिया प्लांटकडून सोयाबीनला मोठ्या प्रमाणामध्ये मागणी वाढलेली आहे। एका महिन्यावरती पेरणीचा हंगाम आलाय आणि बियाण्यांच्या सोयाबीनचा जो काय दर आहे तो तब्बल 8,500 रुपये प्रति क्विंटल एवढा त्या ठिकाणी झाला आहे। वाशिम बाजार समिती असेल, लातूर बाजार समिती असेल, याशिवाय हिंगणघाट बाजार समिती असेल, या बाजार समित्यांमध्ये बियाण्याच्या सोयाबीनला 8,000 रुपयांच्या वरती दर मिळतोय। एकंदरीत सोयाबीनची घटलेली आवक असेल, शेतकऱ्यांकडे सोयाबीन अतिशय थोड्या प्रमाणामध्ये शिल्लक आहे आणि सर्व बाजारभाव वाढीचा जो काय फायदा आहे तो व्यापारी वर्गाला होतोय। एकंदरीतच जागतिक युद्धजन्य परिस्थिती असेल, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचे वाढलेले बाजारभाव असतील, याशिवाय सोयाबीनचे वाढलेले बाजारभाव असतील, या सर्व पार्श्वभूमीवरती सोयाबीन दर खरंच 8,000 रुपयांचा टप्पा पार करणार का, याविषयी सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, एकंदरीत सोयाबीनचे बाजारभाव जर आपण पाहिले तर मागणी पुरवठा असेल, याशिवाय सोयाबीनची आवक असेल, सोयाबीनची निर्मिती असेल आणि सोयाबीन तेलाची आयात असेल, या सर्व गोष्टी सोयाबीनचे बाजारभाव हे त्या ठिकाणी नियंत्रित करत असतात। देशातील सरासरी सोयाबीनचे बाजारभाव जर आपण पाहिले तर देशामध्ये सध्या 6,400 ते 6,700 रुपये प्रति क्विंटल एवढा बाजार त्या ठिकाणी सोयाबीनला मिळतोय। महाराष्ट्रातील ज्या बाजार समित्या आहे मग त्यामध्ये लातूर असेल, जालना असेल, अकोला असेल, हिंगणघाट असेल, मेहकर असेल, चिखली असेल, यासारख्या बाजार समित्यांमध्ये 6,400 ते 6,600 रुपयांनी सोयाबीन हे त्या ठिकाणी विकलं जाते। दुसरीकडे जे काय प्रक्रिया प्लांट्स आहे, प्रोसेसिंग प्लांट आहे, मग त्यामध्ये क्रशिंग जे काय प्लांट आहे तर त्यामध्ये सोयाबीन खरेदी ही तब्बल 7,000 ते 7,200 रुपयापर्यंत सध्या पोहोचलेली आहे आणि प्रक्रिया प्लांटकडून सोयाबीनला त्या ठिकाणी मागणी ही आता वाढलेली आहे। एकंदरीतच पेरणीचा हंगाम आता त्या ठिकाणी जवळ येतोय, एका महिन्यावरती येतोय आणि म्हणून सीड क्वालिटीच्या चांगल्या गुणवत्तेच्या सोयाबीनचा जो काय बाजारभाव आहे तो जवळपास 8,500 रुपये एवढा फुटलेला आहे। वाशिमसारख्या बाजार समित्यांमध्ये सीड क्वालिटीच्या सोयाबीनला 8,500 रुपयांचा दर मिळतोय, तर जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये हेच जे काय बियाण्याचं सोयाबीन होतं ते 6,000 ते 6,500 रुपयांना मिळत होतं। आता त्यामध्ये मोठी वाढ झालेली आहे। आता दुसरीकडे जी आंतरराष्ट्रीय बाजारामधली जी काही समीकरणं आहे मग त्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेले जे काही युद्ध आहे त्यामुळे खाद्यतेलाचे बाजारभाव भडकलेले असून आयात निर्यात वाहतुकीचा खर्च हा मोठ्या प्रमाणावर वाढला आणि याचा थेट परिणाम दरावरती होतोय। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीन हे $12.27 प्रति बुशेल्स या दरावरती त्या ठिकाणी पोहोचले आणि गेल्या 1.5 वर्षातला हा सर्वाधिक बाजारभाव त्या ठिकाणी नोंदवला गेला आहे। दुसरीकडे सोयाबीनचे दर देखील जागतिक बाजारामध्ये $425 प्रति टनवरती पोहोचला आणि भारतामध्ये सोयाबीनचे दर हे 58,000 ते 59,000 रुपये प्रति टन एवढे गेले असून गेल्या 1.5-2 वर्षातील हा सर्वात मोठा उच्चांक आहे आणि सोयाबीनला कुक्कुटपालक व्यावसायिक असतील, पशुपालक व्यावसायिक असतील, यांच्याकडून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे आणि आता कमी दरामध्ये त्या ठिकाणी सोयाबीन मिळावी म्हणून GM सोयाबीन जी काय आयात आहे ती आता आयात करण्याची मागणी या सर्व उद्योजकांनी आता सरकारला त्या ठिकाणी केलेली आहे। सोयाबीन बाजारभाव वाढीची प्रमुख तेजीची कारणं जर का पाहिली तर गेल्या वर्षीचा जो काय शिल्लक साठा होता तो 10 लाख टनांनी त्या ठिकाणी कमी होता आणि यावर्षीचं एकूण उत्पादन हे 20 लाख टनांनी घटलं होतं। म्हणजे एकूण बाजारामध्ये 30 लाख टनांची टंचाई शॉर्टेज त्या ठिकाणी जाणवत आहे आणि म्हणूनच हे बाजारभाव हे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत। दुसरीकडे पावसाचा फटका असेल आणि बियाण्यांची टंचाई असेल, सोयाबीन काढणीच्या वेळेमध्ये अवकाळी पावसामुळे गुणवत्तापूर्ण सोयाबीन त्या ठिकाणी कमी झालं, ज्यामुळे बियाण्यांच्या सोयाबीनचा तुटवडा निर्माण झाला। सरकारकडे हमीभावाने खरेदी केलेला उपलब्ध साठा आहे जो काय आहे, परंतु सरकार तो सध्या त्या ठिकाणी विकत नाही। हा साठा खूप कमी असून उद्योगांची केवळ 10 ते 15 दिवसांची गरज या ठिकाणी त्याच्यामधून भासू शकते आणि सोयाबीनचे बाजारभाव हे प्रचंड तेजीमध्ये अजूनसुद्धा त्या ठिकाणी येऊ शकतात। एकंदरीतच भारत आणि अमेरिकेतील सोयाबीनची लागवड सुरू झाली। भारतात अल्निनोचं सावट जरी असलं तरी मक्याला चांगला भाव न मिळाल्यामुळे शेतकरी सोयाबीनकडे हळूहळू त्या ठिकाणी वळू लागलेला, कारण सोयाबीनचं बाजारभाव जास्त असल्यामुळे सोयाबीनचं क्षेत्रसुद्धा यावर्षी वाढण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे आणि म्हणूनच बाजारामध्ये सोयाबीनचा तुटवडा जरी असला तरी व्यापारी असतील, स्टॉकिस्ट असतील, यांच्याकडे सध्या मोठा साठा असण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे। स्टॉकिस्ट आणि सरकार कोणत्या भावात सोयाबीन बाजारामध्ये काढतात यावरून बाजाराची सर्व दिशा ही पुढची त्या ठिकाणी ठरणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, या सर्व गोष्टींकडे आपण जर का लक्ष दिलं आणि तुमच्याकडे जर का सोयाबीन अजूनही शिल्लक असेल आणि या सर्व गोष्टीचा सारासार विचार करून सोयाबीन विक्रीचा निर्णय जर तुम्ही घेतला तर तुम्ही अजूनही त्या ठिकाणी फायद्यातच त्या ठिकाणी सोयाबीन विक्रीच्या माध्यमातून ठरवू शकता।